भाविकांनो, दाविदाच्या स्तोत्रात सांगितल्याप्रमाणे परमेश्वराचेच उपकार स्मरण करा. लिया देखील परमेश्वराचेच उपकार स्मरण करत होती. याकोबाचा मामा लाबान ह्याला 2 मुली होत्या. मोठी मुलगी लिया आणि धाकटी मुलगी राहेल. लिया ही डोळ्याने आंधळी होती व दिसायला इतकी काही खास नव्हती, परंतु राहेल ही दिसायला खूप सुंदर होती. त्या काळी याकोब आपला मामा लाबानकडे चाकरी करत होता आणि चाकरी करत असताना त्याचं प्रेम हे राहेलवर आलं आणि त्याने लाबानकडे विवाहासाठी राहेलची मागणी केली. तेव्हा लाबान याकोबाला म्हणाला की माझी मोठी मुलगी घरात असताना मी माझ्या धाकट्या मुलीचा विवाह तुझ्याशी कसा करावा? माझ्या 2 अटी आहेत. पहिली अट म्हणजे तुला माझी मोठी मुलगी लिया हिच्याशी लग्न करावं लागेल आणि दुसरी अट म्हणजे राहेल बरोबर लग्न करण्यापूर्वी तुला माझ्या घरी 7 वर्ष चाकरी करावी लागेल. लाबानच्या पहिल्या अटीनुसार याकोबाने लियाशी लग्न केलं आणि दुसऱ्या अटीनुसार त्याने लाबानकडे 7 वर्ष चाकरी केली. जेव्हा त्याची ही चाकरी पूर्ण झाली तेव्हा लाबानने याकोबाला दिलेलं वचन पूर्ण केलं आणि त्याने राहेलचा विवाह याकोबाशी करून दिला. याकोब आपली पहिली पत्नी लिया आणि दुसरी पत्नी राहेल ह्यांच्याबरोबर राहू लागला. परंतु याकोबाने लियावर कधीच प्रेम केलं नाही. तिला पत्नीचा दर्जा कधीच दिला नाही आणि ह्याचा फायदा वेळोवेळी लियाची बहीण राहेल हिने घेतला. राहेल तिचा अपमान करू लागली, तिला दासीची वागणूक देऊ लागली, तिचा छळ करू लागली. परंतु लियाने आपला पती याकोब आणि आपली बहीण राहेल ह्यांच्या विरुद्ध कधीही कुरकुर केला नाही. आपल्या मुखातून कधीही अपशब्द त्यांच्यासाठी काढला नाही. लिया ही डोळ्याने आंधळी होती, परंतु ती धार्मिक होती, परमेश्वराची पूजा अर्चा करणारी होती, परमेश्वराला अर्पण देणारी होती आणि दाविदाच्या स्तोत्रात सांगितल्याप्रमाणे ती परमेश्वराचेच उपकार स्मरण करत होती. एक दिवस याच परमेश्वराने लियाची प्रार्थना ऐकली आणि लियाला मुलंबाळं होण्याचा आशीर्वाद दिला आणि राहेलची कूस ही काही वर्ष बंदच ठेवली. लियाला याकोबापासून पहिला मुलगा झाला तेव्हा तिने आपल्या निर्माणकर्त्या परमेश्वराचे उपकार स्मरण करून म्हटले की हे माझ्या देवा, तू माझे दुःख जाणलेस म्हणून तू मला हा मुलगा दिलास. आता तरी माझा पती माझ्याशी नांदेल, माझ्यावर प्रेम करेल, मला पत्नीचा दर्जा देईल. कारण लियाचं आपल्या पती याकोबावर खूप प्रेम होतं. अशा प्रकारे लियाला याकोबापासून 6 मुलं आणि 7वी मुलगी झाली. तरी देखील ती परमेश्वराकडे हीच प्रार्थना करत होती की आता तरी माझा पती माझ्याशी नांदेल, मला पत्नीचा दर्जा देईल. परंतु तो दिवस लियाच्या जीवनात कधीच आला नाही. लियाने सुखात आणि दुःखात आपल्या उपकारकर्त्या निर्माणकर्त्या परमेश्वराचेच उपकार स्मरण केले. जेव्हा ती दुःखात होती, म्हणजे जेव्हा तिचा पती तिच्याशी प्रेमाने राहत नव्हता आणि स्वतःची बहीण राहेल तिचा छळ करत होती, तेव्हा सुद्धा आणि जेव्हा तिला याकोबापासून मुलंबाळं झाली तेव्हा सुद्धा अशा दोन्ही याच्यामध्ये सुखात आणि दुःखात लियाने परमेश्वराचेच उपकार स्मरण केले. बायबलच्या वचनानुसार लिया ही याकोबाची पहिली पत्नी होती. बायबलचं वचन असं म्हणते की याकोबाने लियाला पत्नीचा दर्जा दिला नाही, परंतु जेव्हा लिया मेली तेव्हा याकोबाने लियाला जिथे अब्राम आणि साराय, इसहाक आणि रिबेका ह्यांना जिथे मूठमाती दिली होती तिकडेच लियाला सुद्धा याकोबाने मूठमाती दिली. लियाने आपल्या जीवनामध्ये श्रद्धेने आपल्या निर्माणकर्त्या परमेश्वराकडेच प्रार्थना केली. तिने धीर धरला आणि तिचा विश्वास होता की माझा पती कधीतरी मला पत्नीचा दर्जा देईल आणि तिने समंजसपणा दाखवला. भाविकांनो, जगामध्ये अशा कितीतरी स्त्रिया आहेत की ज्या एकाकी जीवन जगत आहेत, विधवा आहेत, घटस्फोटित आहेत, दुःखी आहेत, कष्टी आहेत. एकाच घरात राहून
पती पत्नी एकमेकांशी बोलत नाही. परमेश्वर लियाच्या या वचनातून आपणा सर्वांना हा संदेश देत आहे की तुम्ही सुद्धा श्रद्धेने तुमच्या निर्माणकर्त्या परमेश्वराकडे प्रार्थना करा. तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये धीर धरा आणि तुम्ही सुद्धा समंजसपणा दाखवा, म्हणजे परमेश्वराचा पवित्र आत्मा तुमच्यावर नक्कीच येईल. आमेन.